नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने चढत असून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे। पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईत तापमान वाढले असून हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार असल्याचा इशारा दिला। कारण अरबी समुद्रात उच्च दाबाची स्थिती निर्माण झाल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे। परिणामी पूर्वेकडून कोरडे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे। त्यामुळे किनारपट्टी भागात उष्णतेचा जोर अधिक जाणवत आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर भागांमध्ये देखील तापमान झपाट्याने वाढत आहे। हवामान तज्ञांच्या मते सध्या शहरात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे आणि येत्या 24 तासात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे। तसेच राज्यात सर्वाधिक तापमान सोलापुरात नोंदवले गेले असून तिथे पारा 39.4 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे। मुंबईतही तापमान 37 अंशांवर पोहोचले असून पुढील 48 तासात ते 2 ते 3 अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान 28 मार्च 1956 रोजी नोंदवले गेले होते। सध्याच्या उकाड्याच्या स्थितीकडे पाहता यंदा पुन्हा तशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, हलके आणि सुती कपडे परिधान करावे असा सल्ला देण्यात आलाय। दरम्यान देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वेगळी स्थिती असून उत्तराखंडमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे। हिमाचल प्रदेशाच्या मैदानी भागांमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी वाढण्याची शक्यता असून इतर भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। पश्चिमी झंझावात आणि पाकिस्तान अफगाणिस्तानच्या पर्वतीय भागातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हा बदल होत असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।